गुरुचरित्र पारायण म्हटले की नियमांची भीती वाटते, म्हणून बरेचसे जण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करत नाहीत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम साधे सोपे नियम सांगणार आहे. या नियमांचे पालन करून जर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले तर तुमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर एखाद्या नियमाचे पालन करणे शक्य नसेल तर तुम्ही दत्त महाराजांची क्षमा मागा व तुम्ही तो नियम का पाळू शकत नाही हे महाराजांना सांगा. दत्त महाराज नक्कीच तुम्हाला समजून घेतील, कारण आपले दत्त महाराज हे खूप कृपाळू, दयाळू व मायाळू आहेत. नमस्कार मंडळी, मी अनिता आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर यावर्षी 29 जुलै 2026 वार बुधवार रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे व गुरुपौर्णिमेनिमित्त आपले बरेचसे स्वामी सेवेकरी किंवा दत्तभक्त गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहेत. तर या 7 दिवसीय पारायणाची सुरुवात आपल्याला 23 जुलै 2026 वार गुरुवार या दिवशीपासून करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपली जी नित्य देवपूजा असते ती आपण करून घ्यायची आहे. त्यानंतर पारायणासाठी आपण पूजेची मांडणी करायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे, नसेल तर देवघरासमोर बसून देखील तुम्ही पारायण करू शकता. पूजेची मांडणी करताना सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यावर एक छोटंसं स्वास्तिक काढायचं आहे व चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्या पाटावर लाल रंगाचे आसन टाकायचे आहे व त्यावर स्वामींचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे व उजव्या बाजूला आपण कलश स्थापन करून घ्यायचा आहे. कलश स्थापन करताना एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत व कुंकवाने कलशावर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे व आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने ठेवून त्यात श्रीफळ ठेवायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची देखील आपण स्थापना करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर आपण दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावण्याच्या वेळी त्याला दिव्याला तांदळाचे आसन द्यायचे आहे आणि हे अक्षता आपण कलशाखाली, दिव्याखाली ज्या अक्षता ठेवतो त्या नेहमी अखंड असल्या पाहिजे. दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे व दिव्याला एक फूल वाहून घ्यायचं आहे. आता मी इथे एक ताट घेतलेलं आहे. तर हे ताट मी स्वामींना अभिषेक करण्यासाठी घेतलेलं आहे. तर बघा, तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही ती मूर्ती सुद्धा पूजेमध्ये ठेवू शकता. माझ्याकडे दत्त महाराजांची नाही तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, म्हणून मी स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घेते आहे. कारण आपण आता 7 दिवस ही पूजा तशीच ठेवणार आहोत. ही पूजा आपल्याला उचलायची नाहीये. तर पारायणाला सुरुवात करताना सर्वप्रथम आपण मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक करताना सगळ्यात अगोदर आपण स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही पंचामृताने देखील करू शकता. तर अशा रीतीने पाण्याने व दुधाने मी अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने ही मूर्ती धुवून मी घेते आहे व कोरडी करून ती आपण पुन्हा पूजेत ठेवणार आहोत. स्वामींच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर मी ती स्वच्छ पुसून घेतली आहे. तर इथे एक छोटंसं मी चौरंग घेतलेला आहे, त्यावर लाल रंगाचं आसन टाकलेलं आहे व त्यावर स्वामींची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. आता स्वामींना आपण, आपल्याकडे जर अत्तर असेल तर ते अत्तर लावून घ्यायचं आहे. बघा, अशा रीतीने आपण स्वामींना अत्तर लावून घेतो आहोत. त्यानंतर स्वामींना गंध लावायचा आहे. तुमच्याकडे केशर मिश्रित जर गंध असेल तर तो तुम्ही लावून घ्यायचा आहे. गंध लावून घेतल्यानंतर आपल्याकडे जे काही वस्त्र आहेत ते स्वामींना घालून घ्यायचे आहेत व छोटीशी मोत्यांची माळ घालायची आहे व फेटा घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे स्वामींना साजरं संगीत तयार करायचं आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीच असते. त्यानंतर आपली जी जपमाळ असते ती देखील आपण पूजेमध्ये ठेवायची आहे. घंटा देखील पूजेमध्ये ठेवून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर दक्षिणावर्ती शंख असेल तर तो देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. त्यानंतर एका छोट्याशा पेल्यामध्ये स्वामींना पाणी ठेवायचं आहे. त्यानंतर खडी साखर किंवा आपली जी साधी साखर असते त्याचं देखील नैवेद्य ठेवायचं आहे. हे आपण रोज पारायण करताना नैवेद्य म्हणून खडी साखर ठेवायची आहे. तर संपूर्ण पूजेवर आपण फुलं वाहून घ्यायची आहेत. अशा रीतीने ही पूजेची मांडणी आपण करून घ्यायची आहे.
पेल्यामध्ये ठेवलेलं पाणी जे आपण रोजचे अध्याय वाचतो ते वाचन झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर बघा पूजेसमोरच आपण ग्रंथाची देखील मांडणी करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर असं ग्रंथाचं व्यासपीठ असेल तर त्यावर देखील तुम्ही ग्रंथ ठेवू शकता. ग्रंथाला देखील हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल वाहून ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे. पूजेमध्ये ठेवलेला हा ग्रंथ 7 दिवस आपल्याला एकाच जागी ठेवायचा आहे. तो हलवायचा नसतो. तर त्यामुळे तो एका कापडामध्ये किंवा एखाद्या ब्लाऊज पीसमध्ये गुंडाळून ठेवायचा आहे. तो कधीही उघडा ठेवायचा नसतो. तर बघा, ज्यावेळेस आपल्याला अध्याय वाचायचे आहे त्याच वेळेस आपण त्यावरचा कपडा काढायचा आहे व आपले अध्याय वाचून झाल्यानंतर पुन्हा ग्रंथ कापडामध्ये झाकून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण पारायणाची साधी सोपी मांडणी बघितलेली आहे. तर बघा किती सुंदर मांडणी झाली आहे. गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. त्यामुळे रोजचे जे अध्याय आहेत ते वाचण्यासाठी 2 ते 2.5 तासांचा वेळ लागतो. पहिल्या दिवशी स्नान करून देवपूजा झाल्यानंतर बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे पूजेची मांडणी करायची आहे व त्यानंतर संकल्प करून घ्यायचा आहे. पारायणाला सुरुवात करताना कधीही संकल्प करून घ्यायचा असतो. तर बघा, सुरुवातीला मी माझ्या उजव्या हातावर पाणी घेतलेलं आहे. ते पाणी डोळ्यांना लावून घेतलेलं आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये थोडेशा अक्षता घेतलेल्या आहेत. त्यावर हळद कुंकू टाकून घ्यायचं आहे व एक फूल घ्यायचं आहे व कुलदेवीचं, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे व आपलं नाव सांगायचे आहे व जी आपली इच्छा आहे ती देखील दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना सांगायची आहे व स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की मी ही जी सेवा करणार आहे ती तुम्ही स्वीकार करा व ही सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या व 3 वेळा हातावर पाणी टाकायचं आहे व ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे. अध्याय वाचन करण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष वाचायचं आहे व गायत्री मंत्राची 1 माळ जप करायचा आहे व स्वामी समर्थ या मंत्राचा देखील 1 माळ जप करायचा आहे व अध्याय वाचनाला सुरुवात करायची. ग्रंथामध्ये जे 53 अध्याय आहेत ते कशाक्रमाने वाचायचे ते आता आपण बघूया. तर पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, 5वा दिवस 36 ते 38 अध्याय, 6वा दिवस 39 ते 43 अध्याय व 7वा दिवस 44 ते 53 अध्याय. अशा रीतीने अध्यायांचे वाचन करायचे. रोजचे अध्याय वाचून झाल्यानंतर खडीसाखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही घरामध्ये जो स्वयंपाक केलेला आहे तो कांदा लसूण विरहित स्वयंपाकाचा नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा आहे. दररोजच्या नैवेद्यानंतर गणपती बाप्पाची व दत्त महाराजांची आरती करायची आहे. याप्रमाणे 7 दिवस पारायण करायचं आहे. या 7 दिवसीय पारायणाची सांगता कशी करायची ते आता आपण बघूया. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे अध्याय वाचायचे आहेत ते वाचून घ्यायचे आहेत व शक्य असेल तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे किंवा साधा वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य केला तरी चालतो. पण त्यात घेवड्याच्या शेंगांची भाजी ही आवर्जून करायची आहे व आपल्याला 3 नैवेद्य तयार करायचे आहेत. एक फोटोसाठी, एक ग्रंथासाठी व एक दत्त महाराजांसाठी. त्यानंतर हे आपले 3 नैवेद्य दाखवून घ्यायचे आहेत व त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर दत्त महाराजांची आरती व गुरुपौर्णिमा आहे म्हणून स्वामींची आरती व कुलदेव व कुलदेवीची देखील अशा 5 आरत्या आपल्याला करून घ्यायच्या. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर एखादे जोडपे बोलवून त्यांचा मान सन्मान करून त्यांना जीव घालायचा आहे व यथाशक्ती आपल्याला वाटेल ती दक्षिणा त्यांना द्यायची आहे. पण जर नाहीच मिळाले तर ते नैवेद्याचे पैसे आपण आपल्या घराशेजारी एखादे जर दत्त मंदिर असेल तर तिथे गुप्तदान म्हणून दानपेटीत दान करू शकतो. अशा रीतीने या पारायणाची सांगता करायची आहे. आता जे काही छोटे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते बघा. तर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला 5 चाणक्या करायच्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या अशा चपात्या करायच्या आहेत. तर या 4 चाणक्या आपल्याला 4 श्वानांना म्हणजे कुत्र्यांना द्यायच्या आहेत व 1 गाईला द्यायची. हे नक्की आवर्जून करायचं आहे. ज्यावेळी आपण पारायणाची सुरुवात करतो त्या दिवशी, त्याच्या अगोदरच्या दिवशी हे आपल्याला आवर्जून करायचं आहे. पारायण काळामध्ये बेडवर किंवा गादीवर झोपू नये. 7 दिवस नॉनव्हेज देखील खाऊ नये व घरामध्ये देखील बनवू नये.
परान्न देखील घ्यायचं नाही, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे अन्न खायचं नाही. यामुळे आपल्याला पारायणाचे फळ मिळत नाही, ते फळ समोरच्या व्यक्तीला मिळते. ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे व सात्विक भोजन करायचं आहे. कांदा लसूण विरहित भोजन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आणि वाचनाची वेळ देखील एकच ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.